आकडेवारीनुसार प्रचंड अशा आपलं बहुमत नाही हे आधी मान्य करा. मोदींना बहुमत नाहीये, मोदी कुबड्यांवर आहेत. आणि राहुल गांधी परभणीत आले. आपण जायला पाहिजे होतं गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून. आपण गेलात का? आपल्याला भीती वाटते, जाण्याची भीती वाटते. गेलात तरी बहुतेक सैन्य घेऊन जाल आपण. राहुल गांधीवर टीका करता, द्वेष पसरवतात. त्या कुटुंबाचा, त्या माऊलीचा, त्यांच्या मुलांचा आक्रोश आपल्या कानाचा पडदा फाडत नसेल तर आपण निर्दय आहात या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून. राहुल गांधी आले, त्यांचे मी आभार मानतो. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची जबाबदारी या राज्याच्या गृहमंत्र्याने, मुख्यमंत्र्यांनी घ्यायलाच हवी. जातायत मंत्री निर्लज्जासारखे तिकडे. आपण जाताय ना निर्लज्जासारखे. सरकारची जबाबदारी होती प्राण वाचवण्याची. आणि पाठीमागून आपण ज्यांनी ही हत्या घडवल्या त्यांना पाठीशी घालताय. ह्याच्यावर बोला. कुठे माणुसकी? या महाराष्ट्र हा मानवता आणि माणुसकीसाठी ओळखला जात होता. गेल्या 5 वर्षामध्ये या राज्यामध्ये मानवता, माणुसकीचा खून झालेला आहे. रोज खून होतो आहे. आणि देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत विधानसभेत. आम्हाला लाज वाटते. बघा, तो विषय नंतरचा आहे. ते त्याच्यावरती मी बोलणार नाही. मी कोणाचं नाव घेतलंय का? तुमचे हिशोब तुम्ही बघायचे. पण ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे अशा व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. आपण छगन भुजबळ यांना दूर करू शकता मंत्रिमंडळातून, पण एका खुनाचा, कटकारस्थानाचा संशय ज्यांच्यावरती आहे अशा व्यक्तीला आपण मंत्रिमंडळापासून दूर ठेवत नाही. कारण तुमचं जातीचं राजकारण आहे. तुम्ही एक समाज वापरून घेताय. छगन भुजबळ यांना तुम्ही दूर ठेवतात. काही आमदारांचा म्हणे विरोध आहे, पण इथे जनतेचा विरोध आहे. बीडसह महाराष्ट्रातल्या मोठ्या समाजाचा विरोध आहे. आम्हाला पकडाल तुम्ही खोटे आरोप टाकून. विरोधकांना पकडाल, विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल कराल. पण जे खरे गुन्हे घडले आहेत, खून, हत्या, बलात्कार, बीड आणि परभणीची जी अवस्था केलेली आहे तुमच्या गुंडांनी, तुमच्या समर्थक गुंडांनी, त्या संदर्भात आपण बोललात तर बरं होईल. राहुल गांधी आले महाराष्ट्रामध्ये, ते बीडमध्ये गेले. संतोष देशमुख असतील, परभणीतले सोमनाथ सूर्यवंशी असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील. त्याच्यामुळे महाराष्ट्रात काय चाललंय हे देशाच्या पातळीवर पसरलेलं आहे.